नमस्कार, मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत इकोस्प्रिन 75 mg टॅबलेट बद्दलची संपूर्ण माहिती। तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। तर इकोस्प्रिन 75 mg टॅबलेट ही USV या कंपनीने मॅन्युफॅक्चर केलेली टॅबलेट आहे, ज्याच्यामध्ये ॲस्पिरिन नावाचा ड्रग आहे, जो की हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स दूर करण्यास मदत करतो। तर इकोस्प्रिन 75 mg ही टॅबलेट एक नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी विथ अँटीप्लेटलेट म्हणून काम करतो। तर ह्या टॅबलेटचे यूज नेमके कोणकोणते आहेत चला तर पाहूया। तर इकोस्प्रिन 75 mg ही टॅबलेट एक हाय बॉडी टेम्परेचर, तसेच बॉडी पेन म्हणजे डोकं दुखणे, अंग दुखणे, तसेच हार्ट रिलेटेड सर्व काही प्रॉब्लेम्सवर ह्या टॅबलेटचा वापर केला जातो। जसं की हार्ट अटॅक येणे, स्ट्रोक येणे, तसेच आपल्या ब्लड वेसल्समध्ये ब्लड क्लॉट्स म्हणजे रक्ताच्या गुठळ्या होणे, त्या सुटवण्यासाठी ह्या टॅबलेटचा वापर केला जातो। तर या टॅबलेटमध्ये ॲस्पिरिन हा ड्रग आहे, जो की आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर जर आपल्या बॉडीमध्ये रक्ताच्या गुठळ्या होत असतील तर त्या रक्ताच्या गुठळ्या पातळ करण्यास ही टॅबलेट मदत करते आणि हळूहळू रक्ताच्या गुठळ्या वितळून जातात। तसेच आपल्याला पुढे जाऊन हार्ट अटॅक न येणे किंवा स्ट्रोक न येण्यास मदत करते। तर अशा पद्धतीने ही गोळी मदत करत असते। तर ह्या टॅबलेटमुळे तुम्हाला काही साईड इफेक्ट देखील दिसून येऊ शकतात, जसं की मळमळणे, उलटी होणे, चक्कर येणे, पोटात दुखणे, डोळ्याला अंधार येणे, तंद्री लागणे, असे काही कॉमन साईड इफेक्ट आहेत ते तुम्हाला दिसून येऊ शकतात। असे साईड इफेक्ट दिसल्यास तुम्ही लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। तर आता आपण पाहूया ह्या टॅबलेटचा डोस। तर बघा, ही टॅबलेट नेहमी घेताना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायची आहे। इकोस्प्रिन 75 mg टॅबलेट ही विदाऊट प्रिस्क्रिप्शन किंवा मनाने गोळी घ्यायची नाही। ही टॅबलेट फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली जाते। तर तुम्हाला सर्वात आधी डॉक्टरांपाशी जायचं आहे। तुम्हाला हार्ट रिलेटेड कोणते प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला नेमका कोणता प्रॉब्लेम होत आहे, हे तुमच्या डॉक्टरांशी डिस्कस करायचं आहे। त्यावर तुम्हाला डॉक्टर ही गोळी लिहून देतात आणि ह्याचा डोस कंटिन्यू रोज डेली एक गोळी घेण्यास सांगतात। तर ॲज पर पेशंटच्या कंडिशननुसार ह्या गोळीचा डोस दिला जातो। तर रोज एक गोळी न चुकता जेवणानंतर, सकाळी नाश्त्यानंतर किंवा रात्री जेवणानंतर एकच टाईम ही गोळी दिली जाते। तर लक्षात ठेवा, ही गोळी घेताना एक दिवसही चुकवायची नाहीये। जर ही गोळी एखाद्या दिवशी चुकली आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या लक्षात आले की मागच्या दिवशी आपण ही गोळी खायची चुकवली आहे, तर दुसऱ्या दिवशी 2 गोळ्या घेणे टाळा, कारण तसं केल्यास तुम्हाला गंभीर परिणाम दिसून येऊ शकतात। त्यामुळे चुकलेला डोस सोडून दुसऱ्या दिवशी तुमची रेग्युलरची एक गोळी आहे तीच तुम्ही कंटिन्यू करायची आहे। पण एका दिवशी 2 गोळ्या घेणे हे टाळा, कारण ह्याच्यामुळे तुम्हाला गंभीर परिणाम दिसून येऊ शकतात। तर ही झाली डोसची माहिती। तर इकोस्प्रिन 75 mg ही टॅबलेट घेत असताना कोणकोणते प्रिकॉशन तुम्हाला पाळायचे आहेत चला तर ते पाहूया। तर सगळ्यात आधी ही गोळी तुम्हाला लहान मुलांपासून लांब ठेवायची आहे। दुसरं म्हणजे ज्या रूममध्ये कडक सूर्यप्रकाश पडतो तिथे ही गोळी तुम्हाला ठेवायची नाही आहे। जास्त टेम्परेचरच्या ठिकाणी ह्या गोळीचे पाकिट ठेवायचे नाही आहे। तिसरं म्हणजे गर्भधारणा करणाऱ्या स्त्रिया किंवा गर्भवती स्त्रिया, स्तनपान करणाऱ्या स्त्रिया, या स्त्रियांनी ही गोळी घेण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे। तर तसेच ही गोळी घेतल्यानंतर अल्कोहोलचे सेवन कधीच करू नये। तर ही गोळी घेतल्यानंतर ओझं सामान उचलणे, ड्रायव्हिंग करणे म्हणजेच वाहन चालवणे ह्या गोष्टी टाळा। तर ह्या काही प्रिकॉशन्स आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत। तर आता आपण पाहूया या टॅबलेटसारखेच काही मेडिसिन आहेत जे तुम्हाला मेडिकलमध्ये लगेचच अवेलेबल होतील, जसं की आसा 75 mg, तसेच ॲस्पिरिन 75 mg आणि डेलिस्प्रिन 75 mg। तर असे वेगवेगळे टॅबलेट ह्या रिलेटेड आहेत जे की तुम्हाला मेडिकल शॉपमध्ये लगेचच अवेलेबल होतील। तर ही स्ट्रीप तुम्हाला 14 ते 15 गोळीच्या पाकिटमध्ये येते आणि ती ही फक्त 4 ते 5 रुपये याची किंमत आहे।
तर ही अशा प्रकारे ही गोळी तुम्हाला मेडिकल शॉपमध्ये अवेलेबल होते। पण नेहमी लक्षात ठेवा, ही गोळी घेत असताना डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे। पेशंटने स्वतःहून ह्या गोळीचे सेवन करायचे नाही आणि डॉक्टरांनी जोपर्यंत तुम्हाला ही गोळी घेण्यास सांगितले आहे तोपर्यंत ह्या गोळीचे सेवन करत राहायचे आहे। स्वतःहून ह्या गोळीचे सेवन करणे बंद देखील करायचे नाही। तर हीच होती आजची इकोस्प्रिन 75 mg टॅबलेट बद्दलची संपूर्ण माहिती। तर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड सर्कल सोबत आणि फॅमिली सोबत देखील शेअर करा। भेटूया पुढच्या एका छानशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ।